व्यक्तिमत्वाची खरी ओळख बाह्यरूपात नसून आपल्या विचारात, वर्तनात आणि कार्यनिष्ठेत असते. त्यामुळे मेंदू, हृदय आणि हात या त्रिसूत्रीचा अंगीकार करून कोणत्याही विभागात काम करताना ते केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर मनापासून करा, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी केलं. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला सचिव कल्पना जगताप, वित्त नियंत्रक कांचन तावडे, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, समन्वयक नितीन पवार, सक्षम अधिकारी अश्विनी सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना प्राध्यापक दवणे यांनी आयुष्य जगण्याची कला या विषयावरील आपल्या प्रभावी, प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मंत्र दिला. यावेळेस अध्यक्ष भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप माळवी यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या कामाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने बघत उत्कृष्टतेचा ध्यास धरावा, आपल्या प्रत्येक कृतीचा, कार्याचा इतरांना कसा फायदा होईल याकडे लक्ष द्यावं, अशा सूचना केल्या.